ज्या किल्ल्याला 26 एप्रिल 1909 साली महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले, ज्याला 2500 वर्षापूर्वीचा इतिहास लाभला आहे। पूर्वी ज्या किल्ल्याला कोकणचा दरवाजा म्हणून ओळखले जात होते, बोरघाटाचा संरक्षण करता आणि जकात वसुलीचं महत्त्वाचं ठाणं, ज्याला 2-2 बालेकिल्ले लाभलेले आहेत, अशा राजमाची किल्ल्याची सैर करणार आपण आहे। नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो, मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनल सीताराम रायडेमध्ये। लोणावळ्यामधून सर्वांचं स्वागत आहे। गाडी इथे आपण पास केलेली आहे, लावली आहे गाडी आपण 5:40ला आपण सकाळी आज आपला ट्रॅव्हल ब्लॉग चालू केला आहे। लोणावळ्यामध्ये आपण पोचलो आहे, लोणावळा खंडाळे घाटामध्ये आपण आहे। 2 तासामध्ये आपण पोचलो आहे। घड्याळात वाजले जातात 7:45. थोड्याच वेळात आपण आता इथून वरती जाणार। या बाजूला आहे राजमाची किल्ला। 11 किलोमीटरचा ऑफ रोडिंगचा पॅच आपण कंप्लीट करणार। त्याच्यानंतर त्याचे 2 बालेकिल्ले श्रीवर्धन आणि मनोरंजन या बालेकिल्ल्यांची सैर करणार, भ्रमंती करणार, एक्सप्लोअर करणार आणि त्यानंतर आपण परतीच्या प्रवासाला लागणार। 5 मिनटामध्ये आपण तयार होऊया। कॉफी घ्यायची आहे मला ॲक्च्युली इथे। बऱ्याच दिवसापासूनची इच्छा होती की खंडाळा घाटामध्ये सूर्योदय बघत बघत कॉफी घेणं। सूर्योदय तर अजून झाला नाही, कारण बऱ्याच ठिकाणी फॉग आहे, पूर्ण धुक्याचं वातावरण झालं आहे। या बाजूला हा मेन हायवे आहे आणि याबद्दल तुम्ही बघू शकता थोडं आता निवळतो आहे फॉग। तर आता आपण कॉफी घेऊन इथून आपण निघतो आहे टुवर्ड्स राजमाची फोर्ट। 5 मिनटामध्ये कॉफी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटतो मी गाडीवरती। बोरघाटामधली पहिली आपली कॉफी, जी 1-1.5 वर्ष आपण ट्रॅव्हल करतो याच रोडने, पण आपण पहिली कॉफी घेतो आहे 7:30 वाजता, म्हणजे 7:45च्या आसपास। सूर्य उगवायच्या अगोदर सूर्य उगवला आहे, पण अजून दर्शन झालं नाही आहे कारण बऱ्याच ठिकाणी फॉग आहे। तर पहिली कॉफी आपली खंडाळा घाटामध्ये। नमस्कार मित्रांनो, आपण रेडी आहे जायला राजमाची फोर्टला। 18 किलोमीटर दाखवत आहे, 1 तास 6 मिनटं इथून। आपण ज्या प्लेसवर आहे तिथून आपण गुगल माता सांगितलं चला मला घेऊन चला आता, तर गुगल माताने 1 तास 6 मिनटं ऑलरेडी सांगितले आपल्याला। गाडी स्टार्ट करूया। गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। इथे अजून भयंकर फॉग आहे। वायझर ओपन ठेवायला लागतं आहे कारण आतमध्ये हेल्मेटमध्ये पूर्ण काचेवरती फॉग तयार होतो आहे। इकडचं तुम्ही वातावरण तुम्हाला दाखवतो, माझ्या लेफ्ट साईडचं। सूर्य किती वरती आला आता। हा अमेझिंग दृश्य, अमेझिंग दृश्य। समोरचे डोंगर अजिबात दिसत नाही आहेत, पूर्णच्या पूर्ण धुक्यामध्ये गडाप। समोरचे पण तुम्ही बघू शकता, अजिबात काय दिसत नाही इथे। खूप छान वातावरण आहे लोणावळा खंडाळा। राजमाची फोर्टचा मी वायझर बंद करतो। राजमाची फोर्टचा जो 10 ते 11 किलोमीटरचा जो ऑफ रोडिंग आहे ना, तो मी एकदा केला होता। म्हणजे ज्या वेळेला रॉयल एनफिल्डच्या राईड निघतात त्यावेळेला त्यांची एक राईड निघाली होती राजमाची फोर्ट ऑफ रोडिंगची, त्यावेळेला मी केली होती। नवीनच गाडी होती आणि मी त्यामध्ये नौखा होतो, कारण ऑफ रोडिंग आपल्याला जास्त केलेली नव्हती। त्यावेळेला तर माझी हालत खराब झाली, कारण जी आपली गाडी आहे ती गाडी लॉंग ड्राईव्हसाठी खूप चांगली आहे, पण ऑफ रोडिंगसाठी थोडी जरा अनकम्फर्टेबल आहे। कारण काय माहीत नाही, पण मला ती नाही जमत एवढी ऑफ रोडिंगसाठी। सो आज बघूया कसं काय जमतं आपल्याला। आणि जवळजवळ 1 वर्षापूर्वी गेलो होतो, पण त्यामुळे माहिती नाही की आता तिथे सिच्युएशन कशी आहे ती। चला तर मग जाऊया पुढे आपण। बापरे, हे काय घेऊन चाललंय हा? हो, पूर्ण दुकान बघा, गाडीवर पूर्ण याने दुकान मांडून घेऊन चालले आहेत। अमेझिंग, अमेझिंग।
ॲक्च्युली मी मुंबईवरून येताना मोटो ब्लॉग बनवला नाही, कारण प्रत्येकाला माहितीच आहे हा रोड. कारण जर आपण गुगलवर राजमाचीमध्ये फोर्ट लिहितो आहे तर आपल्याला राजमाची फोर्टपर्यंत आरामशीर तो आपला मॅप घेऊन जातो आहे. सो आणि प्रत्येकाने हा लोणावळा खंडाळ्यापर्यंत जो प्रवास आहे माझा तो प्रत्येक वेळेला बघितलेला आहे. सो बोलू व्हिडिओ खूप मोठा बनवण्यापेक्षा आपण डायरेक्ट घाटामध्ये पोचूया, बोरघाटामध्ये, खंडाळा घाटामध्ये आपण पोचूया आणि तिथंच आपण व्लॉगला सुरुवात करूया. तशा प्रकारे आपण व्लॉगला सुरुवात केली खंडाळा घाटामधून. आपण आता डायरेक्ट भेटणार राजमाची फोर्टच्या बेस विलेजपर्यंत जाण्यामधला जो खडका रस्ता आहे, ऑफ रोडिंगचा पॅच आहे तिथपर्यंत. आता फिलहाल तर हा एक चांगला रोड लागलेला आहे इथे आणि 2 तास लागले आपल्याला खंडाळा घाटापर्यंत यायला मुंबईवरून. इथून 1 तास ते 1.25 तास लागणार आपल्याला जायला राजमाची फोर्टच्या बेसपर्यंत. सो याचा अर्थ हा संपूर्ण प्रवास जो आहे तो 3 ते 3.5 तासाचा असू शकेल. बाईक मी सकाळी अर्ली मॉर्निंग निघाले कारणाने ना बाईकला बऱ्यापैकी चांगला रस्ता होता, म्हणजे ट्रॅफिक अजिबात नव्हतं. सो आपण 80 80-90च्या आसपासच आपण क्रूज करतो, त्याप्रमाणेच आपण क्रूज करत आलो आहे इथे. बहुतेक 11 किलोमीटरचा पॅच आपल्याला चालू झाला आहे. 57 मिनटं दाखवत आहेत, 11 किलोमीटर आणि रस्ता पण तसा चालू झालेला आहे. आता ह्या रस्त्यावरनं धडधडत फडफडत जायचं आहे आपल्याला, उडत जायचं आहे उडत. सो बघू कुठपर्यंत कसं जाता येते, कारण गाडीचे टायर जे आहेत ना ते फटकन त्या मोठ्या मोठ्या दगडांवरून ना फटाफट स्लिप होतात, पडतात, उडतात. बापरे, चलो लेट्स सी, बघू आपण कुठपर्यंत जाऊ शकतो. ते ॲक्च्युली जायचं आहे बेसपर्यंत कंपल्सरी, कारण गाडी आपण त्याच्यासाठीच तर घेऊन आलो आहेच. गाड्यात वाजले आहेत 8:15. एवढे मोठे मोठे खडक आहेत, बापरे. हो हो हो, बापरे. हा बघा आता हा पॅच बघा पुन्हा कसा उतार पण आहे आणि खड्डे पण आहेत आणि मोठे मोठे पत्थर पण आहेत. बापरे बापरे. अच्छा, गावात गाडी सरकते सुद्धा. बस आपल्याला कुठे गाडी पाडायची नाही आहे. गाडी पडली ना तर दिक्कत आहे. हो हो हो, पाण्याचाच रस्ता आहे, बापरे. माँ कसम, रुक जाओ मेरे भाई. पावसाळ्यातनं इथून कसे जात असतील, तरी पण जातात काही जण घेऊन. माँ कसम. मला हे कळत नाही अजून, एवढ्या वर्षापासून राजमाची फोर्ट या किल्ल्याचा जो हा रस्ता जाण्याचा आहे तो आहे तसाच आहे. मग कोणी याच्याकडे लक्ष का देत नाही की हा रस्ता थोडासा चांगला झाला पाहिजे. तो ऑफ रोडिंगसाठीच खास निवडून ठेवलेला आहे की बाबा या मोठ्या मोठ्या गाड्या ज्या यांच्या ॲडव्हेंचर्स बाईक आहेत त्याने या आणि इथे या किल्ल्यापर्यंत पोहोचा आणि पुन्हा रिटर्न जा किल्ल्यापर्यंत, म्हणजे राजमाचीच्या बेस विलेजपर्यंत, राजमाची गावापर्यंत. कारण ऑफ रोडिंगचाच पॅच आहे पूर्ण. बघा ना पुढे पत्थर बघा किती मोठे मोठे आहेत ते.
गाडी उडते. हो हे बघा, खतरनाक. 4 व्हीलर येईल का? मुश्किल आहे. बापरे बापरे. सावकाश गुरुनाथ, सावकाश. जाताना जातोय खरं मी. हे येताना किल्ल्यांची भ्रमंती करून येणार असणार मी, थकलेला असणार आहे. आणि त्याच्यानंतर पुन्हा इथून गाडी चालवायची आहे. हा हा. आणि तो पण 1 तासाचा पॅच आहे हा पूर्ण. अमेझिंग अमेझिंग सूर्योदय. वा, सुप्रभात. हा मिरर कुठे एका बाजूला जातोय सारखा सारखा. वातावरण खूप छान आहे पण हा, एकदम फुल चिल्ड आहे. समोरच बघा अजून किती धुकं आहे ते. इथे पाणी असेल. या पाण्यातून मस्त एकदम पावसाळ्यामध्ये यायला होईल. गावातली मुलं इकडची जी रोज राहणारी आहेत, रोज जाणारी आहेत, त्यांच्यासाठी किती कम्फर्टेबल आहे. ते जाणार जातात ते तर. माझी गाडी तर अक्षरशः उडते. रुको भाई रुको, आता उतार आहे. नाही 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 नाही. इकडून चल इकडून चल इकडून चल करून ना तिकडून चाल. बापरे. इधर से चलो भाई. अरे इथून चांगला रोड आहे. व्हेरी गुड. हा, इथून चांगला रोड लागलाय. वा, रोड बऱ्यापैकी चांगला आहे. आता पुन्हा कुठून खडबडी चालू होते कुणास ठाऊक, पण मध्ये थोडं रिलॅक्स आहे. हो हो, चालू झाली पुन्हा ऑफ रोडिंगचा पॅच सुरुवात. माणसाने थोडंसं रिलॅक्स व्हावं आणि पुन्हा ऑफ रोडिंग चालू करावी, असं याचं म्हणणं होतं. अरे बापरे, अरे बापरे, मोठे मोठे खड्डे आहेत. मोठे मोठे खड्डे नाहीत, दगड आहेत. बापरे,
लागला पण मला वाटतं कुठेतरी बाईकला. बापरे, पूर्ण रस्ता तसाच आहे वाटतं पुढचा. अरे मागे समोर रुको गाडी उडत आहे नुसती. पिलियन कंपल्सरी नाचला पाहिजे बाबा मागे, नाही तर पिलियनची तर हालतच. आणि चुकून काय ॲक्सिडेंट झाला म्हणजे कुठे गाडी पडली वगैरे तर त्यालाच पहिलं लागायचं. इथे काही दुकान आहेत, आत्ता फिलहाल बंद आहे. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, गाडी बंद करतो. इथे एक बोर्ड लागला आहे आणि तिकडे खालती लिहिलं आहे बघा, दाखवतो मला. इथे दुकानं चालू होतात, त्या दुकानाच्या तिथेच बाजूला कातळधार धबधबा. इथून खालती हा जो रोड गेला आहे, ह्या इथून रोडने आपण खाली जाऊ शकतो कातळधार धबधब्यासाठी. पावसाळ्यामध्ये खूप भयंकर गर्दी असते इकडे. आणि हा एक नोन म्हणजे खूप चांगला वॉटरफॉल आहे जिथे बऱ्यापैकी गर्दी असते. गाडीला आज मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवतो. आपले पॅनियर्स जे मोठे होते ते काढले आहेत, लावले नाहीत ते. आणि आपण हे स्टडचे जे माझे पुराणेवाले म्हणजे जुनेवाले जे होते ते दोन्ही लावले. टॉप बॉक्सचा प्रश्नच येत नाही इकडे आणायचा. टँक बॅग आणि एवढंच आपण वस्तू घेऊन आलो आहे. बाकी माझं रायडिंग जॅकेट कसं काय राहील आतमध्ये काय माहीत नाही, पण बघूया. राहिलं तर अतिउत्तम, नाही तर मग ते तिथे कुठेतरी कोणाकडे तरी ठेवता येईल आणि त्यानंतर आपल्याला जाता येईल किल्ल्यावर. इथून पुढे जाऊया आपण. आता इथे लावला आहे पार्किंगचा बोर्ड. सो मला वाटतं कातळधार धबधब्याला जेव्हा जातात माणसं तेव्हा इकडे पार्किंग करू शकतात. पुढे थोडीशी मला वाटतं पार्किंग असू शकेल. अजून आपल्याला 42 मिनिट दाखवत आहेत. अजून मस्त पॅच पुन्हा एकदा. चला भाई, सांभाळून चला. अरे इथून ह्या बाजून चला, हा तिकडून त्या खड्ड्यातून नको, इकडून चला. इधर से चलो. बापरे, उडाली गाडी. हा चलो. पण हा रोड जर चांगला गेला ना तर ऑफ रोडिंगची मजाच पूर्ण निघून जाईल. बऱ्याच जणांच्या राईड बंद होतील राजमाशीच्या. ऑफ रोडिंगचं जे राईड ऑर्गनाईज करतात त्यांची राजमाशीची राईड बंद होऊन जाईल. सो त्यामुळे बहुतेक इकडे थोडासा दुर्लक्ष केलं आहे काही कारणास्तव असं वाटतंय मला. चांगल्या रस्त्यातून चल गुरु, खडबडीतून जरा थोडं सारं सांभाळ. खाली मुलं भेटली आता मगाशी तिथे, त्यांना विचारलं मी तर ते बोलतात काही ठिकाणी माती टाकलेली आहे जिथे खूप जास्त खडबडी आहे म्हणजे जास्त रस्ता खराब आहे त्या ठिकाणी माती टाकली आहे. सो बघूया आपण कसा रस्ता. अरे वा, पुन्हा डांबरीकरण, व्हेरी गुड. हा रस्ता बनला आहे आत्ताच वाटतं, एवढंच बनला, पुढे पुन्हा चालू आहेस. अरे बापरे, 5 सेकंदामध्ये सगळे आनंद खराब रस्त्यामध्ये कन्वर्ट होतोय. अरे वा, कसम. एक पाय तर कंपल्सरी खालती जमिनीवर लावायला लागतो, नाही तर गाडी धापकन पलटी व्हायची. गावातली मुलं बाबा अप्रतिम, त्यांचं चालवणं. ट्रिपल सीट
मी आता मगाशी 2 मिनटापूर्वी बोललो पिलियनला घेऊन जाऊ शकत नाही आपण, पिलियनची हालत खराब होईल. आणि हे लोक 3-3 सीट घेऊन चालले आहेत. अच्छा, क्या बोलणे का भाई. आपल्याला पण प्रॅक्टिस होईल. काय 2-3 वेळा यायचं आहे राजमाचीला. अजून राजमाचीला कॅम्पिंगसुद्धा करायची आहे, त्यामुळे प्रॅक्टिस होईल प्रॅक्टिस. व्हेरी गुड. वन विभाग, संयुक्त वन व्यवस्थापन समिती उदेवाडी राजमाची, वन विभागाचा बोर्ड लागलाय. बोला सर. ओके, पावती फाडायची आहे. कितीची पावती आहे? जीपे घेणार? कॅश 500 रुपये आहेत. नाही 100% नाही आहे हो, कारण नेटवर्क, हां नेटवर्कचाच इश्यू आहे. आय स्वेअर. पुढे पाठवतो तुम्हाला, तिकडे करू शकतो. हां चालेल, मला काय हरकत नाही. मी ती पण ते जीपे वगैरे नाही चालणार ना, कारण इथं रेंजच नाही आहे. ठीक आहे, येत्या वेळेस मी बिंदास 100%. मी तिकडे जर काहीतरी खाल्लं ना वगैरे, गडाकडे जाणार आहे मी. मग तिथे मी हवं असेल तर तिथे करतो. येत्या वेळेस चालेल. डन. थँक्यू. लेफ्टला ना? ओके. थँक्यू. बघा अशी सुंदर चांगली माणसं असतात. माझ्याकडे ॲक्च्युली सुटे पैसे नाही आहेत, सो मला ॲक्च्युली सकाळी घ्यायचे होते, पण ते बाय मिस्टेक राहून गेले. एक नोट घेतली नाही, निघालो. बोलो मध्ये काहीतरी घेईन मी, नाश्ता करेन, पण डायरेक्टली मी लोणावळ्यापर्यंत पोहोचलो. सो मला काही करता आलं नाही. तर त्यांनी मला सांगितलं की पुढे जाऊन तुम्ही करा म्हणून. छान. पावती 50 रुपयाची पावती फाडायची आपली. आता ती वन विभागाची पावती आहे, कसली पावती आहे मला माहीत नाही, पण एंट्री फी असू शकेल इथून. चांगला रस्ता बघून आपल्याला गाडी टाकावी लागते, म्हणजे जास्त खडकाळ नसलेला. खडकाळ रस्ता आहे त्यामुळे थोडासा चांगला रस्ता. आता हा कॉर्नरिंग जरा चांगला आहे, पण गाडी आता सरकणार. हे बघा, बापरे. अभी किधर से जाएंगे भाई? हे बघा. चला भाई, टर्न घेऊन चला. गाडी बघा. हो. बापरे. चला, चांगल्या रस्त्याने चला. खूप छान एक्सपिरियन्स. केवढे मोठे खड्डे आहेत. पावसाळ्यात आतमध्ये पाणी साचलं तर समजणारच नाही. किती उंच आहे, किती खोल आहे ते. धडाम होईल. कसं. तर हां, त्या मुलाने मला सांगितलं की पुढे माती टाकलेली आहे. मला तर त्या मातीवरून अजून जास्त भीती वाटते, कारण चली मातीमध्ये गाडी एकदा लटकली ना, आतमध्ये गेली की बाहेर काढणं एवढी मारामारी होते. आणि इथे तर कोणी नाही आहे. सकाळचे किती वाजले आहेत? 8:48. म्हणजे 9 वाजायला 15 ते 20 मिनटं बाकी आहेत. बापरे, उडाली गाडी. सावकाश. 30 मिनिटाचा खडबडीत प्रवास आपला अजून बाकी आहे.
ब्रिजवर आलो आहे मी. इथून पाणी असेल ते ब्रिज असेल, ब्रिज आहे हा. आणि हा इथून मला वाटतं चढ आहे. आता हा चढ कितपत मला जमतोय झेपतोय माहीत नाही. हा बघा चढ आहे आणि माती टाकली आहे. त्या मुलाने मगाशी मला बोलला की माती टाकली आहे. अरे या मातीवरनं गाड्या गेल्या पाहिजे बरोबर. गाड्या जर आतमध्ये घुसली तर ती काढायची कशी. इथे कोण आहे पण नाही ऑलरेडी. कोथळीगडला मला हा सेम इश्यू झालेला. कोथळीगडला एका पॉईंटसाठी तर मी विचार केला की गाडी इथंच ठेवून जावी म्हणून. अरे हा धुरला नाही आहे. चला म्हणजे हा पाणी टाकलं त्यामुळे जरा घट्ट बसली आहे गाडी. हे आपली माती. वा म्हणजे ठीकठाक आहे. तो बोलला माती टाकली पण बऱ्यापैकी चांगलं केलं आहे. चलो व्हेरी गुड व्हेरी गुड. सुंदर छान काम. समुद्राच्या लाटावरनं आपण जसंच गाडी जातो ना तसं वाटतं की समुद्राच्या लाटावरनं असं वरती खालती होत चाललं आहे. अमेझिंग अमेझिंग. ओके बरं आपण या 2 रस्त्यांच्या इथं आलो आहे. हां उदेवाडी या बाजूला राईटला दाखवलेली आहे आणि जांभळी फाटा वगैरे तिथे मला वाटतं लिहिलेलं आहे. लेफ्टला आपल्याला जायचं आहे राजमाटीसाठी. तर हे लक्षात ठेवण्याजोगं आहे. ॲक्च्युली प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तर दाखवलेलंच आहे. या राईट साईडला आपल्याला जायचं नाही आहे. आपल्याला जायचं आहे लेफ्ट साईडला राजमाची फोर्टसाठी. बऱ्यापैकी चांगलं काम केलेलं आहे. म्हणजे बऱ्याच ठिकाणी माती टाकलेली आहे. हा मातीचा फक्त फायदा आत्ता उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये होईल. पावसाळ्यात ही माती अजून त्रासदायक असेल. सर्व ठिकाणी ना माती टाकून काही ठिकाणी जिथे जिथे मोठे मोठे पत्थर होते, जिथे जिथे मोठे मोठे दगड होते ना, ते दगड सगळे कमी करून मला वाटते खूप चांगला रस्ता बनला गेला आहे. अर्धा छोटासा जो पॅच आहे पहिला स्टार्टिंगचा तिथे आहे थोडीशी ऑफ रोडिंगचा पॅच, म्हणजे तिथे बऱ्यापैकी खड्डे आहेत. पण आता इथून बघतो ना मी, त्या मुलाने मला जिथून सांगितलं त्यापासून सर्व ठिकाणी रोड खूप चांगला आहे. म्हणजे खूप बोलू शकत नाही पण जो ऑफ रोडिंगचा खूप खड्ड्यांचा खूप दगडांचा जो रोड होता तो बऱ्यापैकी कमी झाला आहे. गाडीची आणि आपल्या शरीराची वाट लागणार नाही एवढं मात्र नक्की. आता की काही जण बरेच जण पहिले राजमाचीला यायला घाबरायचे कारण हा ऑफ रोडिंगच्या पॅचमुळे. बाईक आणायची कशी, जर बाईक नाही आणली तर हा 11 किलोमीटरचा प्रवास आहे तो चालत करायचा असतो. त्यामुळे बरेच जण यायचे नाही इकडे. तर आता आपली 2 व्हीलर पण घेऊन तुम्ही आरामशीर येऊ शकता. त्याच्यासाठी काय ॲडव्हेंचर बाईकच असायला पाहिजे अशी किंवा गरज नाही आहे. हे बघा खूप चांगला रोड बनवला गेलेला आहे. पूर्ण उतार. बापरे गाडी घुसते आतमध्ये. बापरे साध्या सिंपल ठिकाणी गाडीचा टायर स्लिप झाला, गाडी पडली, मडगाड पूर्ण आतमध्ये गेले. मला वाटतं हे पण आतमध्ये गेलं असणार. बापरे आता बघायला लागेल माझ्या पायाला कुठे लागले.
हो 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 हो, पायाला सोय लागला, खरचटले गेलं. आता ह्याला मला घ्यायला लागेल पुढे. आता ह्याला ओढून ये बाबा. बापरे, खूपच आतमध्ये गेलेलं आहे. पाय लागणार, त्याला अजून ओढलं पाहिजे. काय झालं हे सगळं? हे बघा, हे पण नक्कल गार्ड पण आतमध्ये गेला. हां, नक्कल गार्ड केलं बरोबर. हा 100% आतमध्ये गेला असणार. पडलं ह्याच्यावरच गाडी जोरात पडली. पाय ठेवायला माहिती का मला? ब्रेक लागला पाहिजे बरोबर. आता ब्रेक आतमध्ये गेला का कुणाच ठाऊक. गाडी चालू करून बघूया. ठीक आहे. टायर ना थोडा स्लिप झाला. ॲक्च्युली मला डिस्क ब्रेक लावायची सवय आहे. पायाखालचा ब्रेक लावणं खूप महत्त्वाचं आहे. पायाखालच्या ब्रेकवर गाडी स्लिप होत नाही. जर डिस्क ब्रेक लावतोय आपण, पुढचा ब्रेक लावतोय, तर पुढचा टायर डायरेक्टली स्लिप होतो, कारण ही माती आहे पूर्ण. आणि तसंच झालं. आता काही कारणाशिवाय उगाचचा पडलो मी. आपण इथं पोचलो आहे. पहिली चौकी लागली आपल्याला तिथे. त्या ठिकाणी त्या दादाने माझे पैसे नाही घेतलेले. 50 रुपये चार्जेस आहेत. एंट्री फी कसली आहे ही? गाडीची एंट्री फी आहे. ओके, गाडीची एंट्री फी 50 रुपये आहे. बाकी पर्सन वाईज काही नाही ना? पर्सन वाईज 20 रुपीज आहे. जर ट्रेक करत आला तर 20 रुपये आहे. त्यांनी इथे आता माझी पावती घेतली. ॲक्च्युली सुट्टे नव्हते पैसे, मी त्यांना तिथे बोललेलो. इथे ह्या साईडला लेफ्टला पार्किंग आहे, तिथे आपण गाडी पार्क करूया आणि ट्रेकला सुरुवात करूया. हा इथून वरती गेलेला रस्ता आहे, तो ट्रेकला जातो. दाखवतो मी तुम्हाला. हा इथून वरती गेलेला रस्ता आहे जो राजमाची फोर्टला जातो. तर आता इथून प्रॉपर पायऱ्या आहेत. आपण गाडी इकडे पार्क करूया. पार्किंगचे पण काहीतरी चार्जेस असतील. इथे दुकान आहे जिथे आपण लिंबू सरबत, पाणी वगैरे घेऊ शकतो. गाडी पार्क करून आपण पुढच्या प्रवासाला जाऊया. छान जागा मला मिळाली इथे गाडी पार्किंगला. असा काय परिसर आहे इथला. इथे पण दुकान आहे. हे पण मला वाटतं दुकानच असू शकेल. हे एक दुकान आहे आणि तिकडे राजमाची फोर्ट. इथे एक दुकान. एक 5 मिनिटामध्ये मी तुम्हाला भेटतो पुन्हा ट्रेकिंगच्या अवतारामध्ये.